नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की आपली शेवटच्या दिवसासाठी स्ट्रॅटेजी काय असावी, जी एक्झाम आपली 26 ऑक्टोबरला होणार आहे. ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. हे काही पॉईंट्स आहेत जे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू, ज्यामध्ये साधारण 3 ते 4 दिवस एक्झामच्या आधी आपली स्ट्रॅटेजी काय असावी, 1 दिवस एक्झामच्या अगोदर काय करावं, एक्झामच्या दिवशी, परीक्षेच्या दिवशी काय करावं, पेपर सॉल्व्ह करताना आपण कोणती स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे, टाइम मॅनेजमेंट कसं असावं, बबल्स कसे मार्क करावे आणि अजून काही पॉईंट्स. तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर यामध्ये आपण 3 ते 4 दिवस एक्झामच्या अगोदर काय करायला पाहिजे ते डिस्कस करूया. साधारण 3 ते 4 दिवस आधी आपण जो टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पार्ट आहे, अ, तो आपण दोन्ही प्रकारचे सब्जेक्ट्स आपल्याला रिवाईज करावे लागतील. आणि ज्या शॉर्ट नोट्स जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सच्या बनवल्या असतील तर त्याही तुम्ही रिवाईज करू शकता. जे फॉर्म्युलेज वेगवेगळ्या सब्जेक्ट्सचे असतील, जे महत्त्वाचे आहेत, ते तुम्ही 3 ते 4 दिवस अगोदर रिवाईज करू शकता. आणि हे सगळं रिवाईज करणं यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण जर आधी कितीही दिवस तुम्ही कितीही महिने अभ्यास केलेला असेल, परंतु जर शेवटच्या 3-4 किंवा दिवसामध्ये किंवा आठवड्यामध्ये जर आपण ते फॉर्म्युलाज किंवा कन्सेप्ट्स रिवाईज नाही केले, तर शेवटच्या दिवशी परीक्षेमध्ये ते सगळं आठवणं थोडंसं कठीण होतं. त्यामुळे ह्याची काळजी घ्या की तुम्ही सगळे महत्त्वाचे फॉर्म्युलेज आणि सब्जेक्ट्स तुम्ही रिवाईज कराल. आणि या शेवटच्या 3-4 दिवसांमध्ये क्वेश्चन्स कोणत्याही प्रकारचे सॉल्व्ह करणं शक्यतो बंद करा. कारण त्याने उगाच तुम्हाला स्ट्रेस येतो की काही जर आपलं राहिलंय किंवा काय. तर त्यापेक्षा जे केलंय ऑलरेडी ते अजून कसं रिवाईज करता येईल याकडे जास्त लक्ष द्या. आणि त्यासाठी पण तुम्हाला 3 ते 4 दिवसाचं शेड्यूल बनवता येईल, ज्यामध्ये एका दिवसामध्ये तुम्ही कोणते सब्जेक्ट्स कोणत्या वेळेला अभ्यास कराल हे तुम्हाला ठरवता येईल. ठीक आहे. तर 1 दिवस एक्झामच्या अगोदर काय करायला हवं? मघाशी जे मी सांगितलं ते साधारण 3 ते 4 दिवस आधी जे आपल्याला करायचंय ते मी सांगितलं. साधारण 1 दिवस आधी आपल्याला तेच गोष्ट करायचंय, की जे 3 ते 4 दिवस आधी आपल्याकडे बऱ्यापैकी वेळ असताना आपण साधारण फार लक्ष देऊन सगळं रिवाईज केलेलं असेल. तर 1 दिवस अगोदर जर तुम्ही फक्त एकदा गो थ्रू केलं, की हे महत्त्वाचे सब्जेक्ट्स आहेत ज्याचे तुम्ही फॉर्म्युलाज किंवा काय फक्त एकदा त्याच्यावरून नजर मारली तर थोडंसं आपल्याला अजून सगळ्या गोष्टी आठवायला मदत होते. जे एक्झामसाठी लागणारं जे तुम्हाला सामान आहे, ती बॅग तुम्ही एक्झामच्या आधी रेडी ठेवा. जेणेकरून शेवटच्या दिवशी म्हणजे एक्झामच्या दिवशी तुम्हाला काहीतरी राहिलंय किंवा या सगळ्याचा ताण येणार नाही. एक्झामच्या अगोदरच्या दिवशी उशिरा रात्रीपर्यंत अभ्यास करण्याची गरज नाही. कारण जर तुमची झोप पूर्ण नाही झाली, तर एक्झामच्या दिवशी तुम्ही चांगल्या प्रकारे फोकस नाही करू शकणार. त्यापेक्षा आरामात लवकरच जेवण करून आणि झोपलेलं पुरेशी झोप तुम्ही घेतली, तर एक्झामच्या दिवशी तुम्ही रिलॅक्स राहाल. आणि एवढंही सगळं नसेल करायचं, फारच जर आपल्याला वाटत असेल टेन्शन किंवा स्ट्रेस, तर शेवटच्या दिवशी कमीत कमी अभ्यास करावा. कारण जो ऑलरेडी आपण 5-6 महिने किंवा वर्षभर जो अभ्यास केलेला असेल, तो शेवटच्या दिवशी आपल्याला समहाऊ म्हणजे कन्सेप्ट्स आपले जर क्लिअर असतील, तर आपल्याला ते आठवतं. त्यामुळे त्याची काळजी करू नका. आता एक्झामच्या दिवशी काय करायचं? एक्झामच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, की तुमचं जे पण सेंटर आहे, शक्यतो जर तुम्ही आधीच व्हिजिट केलेलं असेल, तर उत्तमच. पण जर नसेल केलं, तरी पण जो आपल्याला रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे, त्याच्या कमीत कमी 1 तास आधी आपण एक्झाम सेंटरला पोहोचायला पाहिजे. मी एक्झामच्या वेळेच्या आधी 1 तास नाही म्हणत आहे. जो रिपोर्टिंग टाईम तुमच्या हॉल तिकीटवर दिलेला असेल, त्या रिपोर्टिंग टाईमच्या अगोदर 1 तास आपल्याला पोहोचायचं कारण ट्रॅफिक किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये जर आपल्याला उशीर झाला तर तो अफोर्डेबल नाहीये. अशा वेळी तुमचा फोन वगैरे सगळा तुम्ही चार्ज ठेवा. जर काही इमर्जन्सी सिच्युएशन आली, तर त्यावेळी ती तुम्हाला हँडल करता येईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमची जी शेवटच्या दिवसाची बॅग आहे, मग तुम्हाला जे काही पेन लागेल, काळ्या कलरचा पेन लागेल किंवा अजून काही जर स्टेशनरी तुम्हाला लागणार असेल, तर ती तुम्ही तुमच्यासोबत ठेवा. आपल्याला डिजिटल वॉच अलाउड नाहीये, त्यामुळे अॅनालॉग वॉच ते तुम्ही तुमच्याजवळ ठेवायला लागेल. एक्झामच्या दिवशी एक्झाम सेंटरला पोहोचल्यानंतर कोणाशीही फारसं बोलणं टाळा.
कारण मग तुझा किती अभ्यास झाला, माझा किती अभ्यास झालाय ह्याच्यामध्ये कधी-कधी आपल्याला असं वाटू शकतं, की आपला अभ्यास कमी झालाय वगैरे. तर ते न होण्यासाठी शांतपणे जाऊन आपल्या एक्झाम सेंटरवर बसा आणि म्हणजे शांतपणे अ, एक्झाम हॉलमध्ये जा, सो दॅट तुम्ही पेपरच्या वेळी अगदी काम असाल. ठीक आहे. तर आता आपण डिस्कस करूया, की पेपर जो आहे आपला, तो सॉल्व्ह करण्यासाठी स्ट्रॅटेजी काय असावी? तर त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या स्ट्रॅटेजीज असू शकतात. पहिली म्हणजे की जसा पेपर आपल्याला दिलेला आहे, तसाच्या तसा आपण 1, 2, 3 नंबर अशा प्रकारे आपण तो सॉल्व्ह करायचा. पण हे सगळं करण्याच्या आधी जेव्हा पेपर आपल्या हातात येतो, त्यानंतर पहिल्यांदा एक नजर आपण पेपरवरून फिरवायला पाहिजे. म्हणजे पेपरची डिफिकल्टी लेव्हल काय आहे, ती आपल्या लक्षात येते. कोणकोणते सब्जेक्ट्स त्याच्यामध्ये विचारलेले आहेत आणि अकॉर्डिंगली आपण डिसाईड करू शकतो, की आपण कोणता पार्ट म्हणजे कशाप्रकारे आपण पेपर सॉल्व्ह करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये जशी मी फर्स्ट स्ट्रॅटेजी सांगितली, ज्याच्यामध्ये आपण एकदा सुरुवात करून 1, 2, 3 नंबर अशा प्रकारे क्वेशन सॉल्व्ह करत जाऊ शकतो. आणि दुसरी स्ट्रॅटेजी अशी असू शकते, की 3 राउंड्समध्ये आपण पेपर सॉल्व्ह करू शकतो. पहिला राउंड ज्याच्यामध्ये जे 1 लाईनचे क्वेशन्स असतील किंवा जे ईझी क्वेशन्स असतील किंवा जे आपण आधी सॉल्व्ह केलेले क्वेशन्स आहेत आणि आपण ज्याबद्दल कॉन्फिडंट आहोत, त्या प्रकारचे जे क्वेशन्स आहेत ते आपण पहिल्या राउंडमध्ये सॉल्व्ह करू. आणि हे सॉल्व्ह करत असताना सेकंड राउंडसाठी लागणारे क्वेशन्स म्हणजे जे तुम्हाला असं वाटतंय, की मला हे प्रश्न येतात, परंतु मला आत्ता सॉल्व्ह करायला ह्याला वेळ लागणार आहे, तर तो आपल्याला टाईम वेस्ट करायचा नाहीये. म्हणून आपण ते क्वेशन्स फक्त मार्क करून ठेवायचे, की सेकंड राउंडमध्ये हे सगळे क्वेशन्स मी सॉल्व्ह करेन. सेकंड राउंडमध्ये काय करायचं, जे मॉडरेट लेव्हलचे क्वेशन्स असतील, की ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे, पण आधी वेळ लागत होता म्हणून ते तुम्ही आता पेंडिंग ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारचे क्वेशन्स सेकंड राउंडमध्ये आपण सॉल्व्ह करायचे. आणि सेकंड राउंड सॉल्व्ह करत असताना त्यातही जे काही क्वेशन्स उरतील, की जे अगदीच कठीण आहेत, की आपल्याला येत नाहीये, तर ते क्वेशन्स आपण थर्ड राउंडसाठी ठेवू शकतो. आणि मग शेवटच्या थर्ड राउंडमध्ये हा फायनल राउंड असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण उरलेले जे क्वेशन्स आहेत, जर आपल्याला थोडासा वेळ असेल तर थोडासा विचार करून किंवा काहीतरी रिलेट करून जर आपल्याला तो क्वेश्चन सॉल्व्ह करता येत असेल, तर त्या प्रकारे आपण तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. किंवा काही ठिकाणी जे ऑप्शन्स दिलेले असतात, त्यावरून थोडासा आपण 50-50% चान्स लावू शकतो, की हा म्हणजे हे आन्सर करेक्ट येऊ शकतं असं. अशा प्रकारचे क्वेशन्स जर तुम्हाला शेवटच्या ह्याच्यामध्ये कॉन्फिडंट वाटले, तर ते तुम्ही मार्क करू शकता. पण सगळेच क्वेशन्स मार्क करायला पाहिजे असं नाही. ज्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 50-50% चान्स वाटेल, ते क्वेशन्स तुम्ही मार्क करू शकता. ज्यावेळी तुम्हाला मधल्या वेळामध्ये कधी वाटेल की पेपर फार कठीण आहे किंवा सोपा, ते आता आपण प्रिडिक्ट नाही करू शकत. पण ज्यावेळी थोडंसं वाटू शकतं आपल्याला, की एखादा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येत नाहीये, त्यावेळी तुम्ही एक मोठा श्वास घेऊन पहिले शांत व्हा आणि त्यानंतर तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. कदाचित ते फॉर्म्युलाज किंवा सगळं कन्सेप्ट आठवून तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला वेगळी अशी शीट सॉल्व्ह करण्यासाठी दिली जाणार नाही. त्यामुळे जो पण ब्लँक स्पेस तुमच्या पेपरमध्ये अवेलेबल आहे, तो प्रॉपरली युटिलाइज करा. तुम्हाला एक्स्ट्रा शीट पेपर सॉल्व्ह करण्यासाठी दिला जाणार नाही. ठीक आहे, तर ही झाली आपली एक्झामच्या दिवसाची स्ट्रॅटेजी. तर आता टाईम मॅनेजमेंट कसं करायचं पेपरच्या वेळी? कारण स्पीड आणि ॲक्युरसी हे 2 खूप महत्त्वाचे पार्ट आहेत पेपरमध्ये. तुमचं जे पण वॉच असेल त्याच्याकडे तुमचं नेहमी लक्ष राहिलं पाहिजे. कारण तुम्ही फक्त एखादा क्वेशन सॉल्व्ह करत बसलात आणि जर तुमचा वेळ निघून गेला, तर तुम्ही जास्त क्वेशन सॉल्व्ह नाही करू शकणार. पण आपल्याला जास्तीत जास्त क्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत आणि करेक्टली सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. तर मग आपण साधारण एका क्वेशनसाठी किती आपल्याला वेळ अवेलेबल आहे, ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो आणि त्यानुसार पहिला कोणता सेक्शन आपण अटेम्प्ट करणार. फॉर एक्झाम्पल टेक्निकल करणार की नॉन टेक्निकल करणार, हे आपल्याला डिसाईड करावं लागेल आणि ते आत्ताच डिसाईड करावं लागेल. आयत्या वेळी एक्झामच्या वेळी आपण हे सगळं ठरवू नाही शकत किंवा आत्ता जे ठरवलेलं असेल, ते आपण नंतर चेंज नाही करायचं. जी स्ट्रॅटेजी तुम्ही मॉक टेस्ट सॉल्व्ह करताना वापरली असणार, तीच सिमिलर स्ट्रॅटेजी तुम्ही शेवटच्या पेपरमध्ये पण वापरायला पाहिजे. जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज नाही होणार. आयत्या वेळी काहीतरी बदल झाला म्हणून आपल्याला उगाच काहीतरी गफलत नको व्हायला.
ठीक आहे. आणि क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना हे नेहमी लक्षात ठेवायचं, की एकाच कोणत्यातरी प्रश्नावर अडकून राहायचं नाही. जर आपल्याला तो कठीण वाटत असेल किंवा काहीतरी चुकत असेल, त्यावेळी उत्तर बरोबर येत नसेल, तर त्यावेळी तो क्वेश्चन तिथेच सोडावा आणि पुढच्या क्वेश्चनवर जावं. तिथे सॉल्व्ह केल्यानंतर कदाचित थोड्या वेळानंतर असं होतं, की एखादा कॉन्सेप्ट असेल किंवा एखादा फॉर्म्युला असेल, तो आपल्याला आठवतो आणि मग परत तुम्ही येऊन तो प्रश्न जो उरलेला आहे, तो पुन्हा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू शकता. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं गोष्ट मी तुम्हाला सांगेन, की पेपर आपण कसा सॉल्व्ह करणार आहोत, ह्याचं मॅनेजमेंट आपल्याकडे आत्ताच असावं. म्हणजे साधारण जेवढा 90 मिनिटाचा किंवा जेवढा वेळ आपल्याकडे आहे, तेवढ्या प्रत्येक फॉर एक्झाम्पल एका अर्ध्या तासामध्ये आपले किती प्रश्न सॉल्व्ह केलेले असले पाहिजेत, ह्याचा अंदाज तुम्हाला आत्ताच ठरवावा लागेल. जेणेकरून पेपरच्या दिवशी तुम्हाला म्हणजे फॉर एक्झाम्पल अर्ध्या तासामध्ये साधारण तुमचे 15 क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे होते. पण तुमचे 10च झालेत. म्हणजे त्यानुसार तुम्हाला ठरवता येईल, की तुमचा स्पीड तुम्ही वाढवायला पाहिजे, की तुम्ही ज्या स्पीडने चाललेले आहात, तो स्पीड बरोबर आहे. त्यामुळे नेहमी घड्याळावर लक्ष असावं आणि आत्ताच आपण फायनल पेपरमध्ये काय स्ट्रॅटेजी वापरणार, ती आपली ठरवलेली असावी. हे झालं टाईम मॅनेजमेंट. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, की तुम्ही जी आन्सर शीट आहे, तिचे जे बबल्स तुम्हाला मार्क करायचे, ते कसे कराल? तर त्याच्यामध्येही 2 स्ट्रॅटेजीज असू शकतात. एक स्ट्रॅटेजी की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न सोडवला आणि त्याचा बबल किंवा त्याचा जो गोळा आहे, तो लगेच तुम्ही मार्क केला. दुसरी स्ट्रॅटेजी अशी असू शकते, की पहिल्यांदा तुम्ही 4-5 क्वेश्चन्स सॉल्व्ह करून घ्यायचे आणि मग त्यानंतर आन्सर शीटमध्ये ते मार्क करायचे. वेळ वाचवण्यासाठी काही जण ही स्ट्रॅटेजी वापरतात. पण मला असं वाटतं, की पहिली स्ट्रॅटेजी थोडीशी सेफर आहे. कारण कधी-कधी असं होतं, की तुम्ही जे 4-5 क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि एखादा बबल जरी तुमचा वर-खाली झाला, तर बाकीचे त्याच्या खाली असणारे सगळे प्रश्न तुमचे चुकू शकतात. तर शक्यतो असं करायचं, की प्रश्न सोडवला, की त्याचं उत्तर लगेच आपण मार्क करून टाकायचं. आणि जी तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही ठरवाल, ती शेवटच्या मिनिटाला चेंज नाही करायची. जे आता ठरवाल तेच फायनल पेपरमध्ये आपण सेम इम्प्लिमेंट करायचं. हे बाकीचे पॉइंट्स मी तुम्हाला मध्ये सांगितले, की काही डायमेन्शन्सवर बेस्ड किंवा काही फॉर्म्युलाजवर बेस्ड असे क्वेश्चन असतील तर ते त्याच्याबद्दल जर तुम्ही कॉन्फिडंट असाल, तर ते प्रश्न तुम्ही सोडवू शकता. आणि जो नॉन टेक्निकल पार्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यामुळे तिथे सुरुवातीला तर आपल्याला आपलं बेस्ट देऊन जेवढे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतील, करेक्टली सॉल्व्ह करता येतील, तसे सॉल्व्ह करायचे. पण तरी पण जर नाही झाले, तर शेवटच्या मिनिटाला तुम्ही सगळे बबल फिल करायला हरकत नाही, कारण तिकडे निगेटिव्ह मार्किंग नाहीये. हा झाला बबल्स कसे मार्क करायचा हा भाग. ठीक आहे, तर एवढं सगळं करताना जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, की जी तुमची हेल्थ आहे, जी तुमची फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, तर त्याचीही तुम्ही पुढच्या एक्झामपर्यंत त्याची काळजी घ्यायला हवी. कारण तुम्ही आत्तापर्यंत कितीही अभ्यास केलेला असेल, पण शेवटच्या मिनिटाला जर तुमची तब्येत खराब झाली किंवा फॉर एक्स वाय झेड रिझन, तर ते तुम्ही अफोर्ड नाही करू शकत. त्यामुळे वेळच्या वेळी जेवण, हेल्दी फूड, शक्यतो बाहेरचं खाणं टाळा आणि वेळच्या वेळी झोप वगैरे जर तुम्ही घेतलीत, तर ते नेहमी तुम्हाला बेटर राहील. स्ट्रेस मॅनेजमेंट, जसं मी आधीच्या स्लाइडमध्ये सांगितलं, साधारण 7-8 तासाची झोप शक्यतो घ्यायला हवी. कारण जर तुमची झोप पूर्ण झालेली नसेल, तर तुम्हाला फोकस करण्यात, अभ्यास करताना फोकस करण्यात म्हणजे थोडासा अडथळा येऊ शकतो. त्याच्यामुळे वेळच्या वेळी झोप, वेळच्या वेळी जेवण आणि त्यानुसार आपण जो शेड्यूल बनवलेला असेल त्यानुसारचा आपला अभ्यास आणि नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा, की एवढ्या दिवसांपासून जर जो तुम्ही म्हणजे प्रामाणिकपणे जो अभ्यास केलेला आहे, त्या त्या सगळ्याचा रिझल्ट म्हणजे तुम्ही फायनल एक्झाममध्ये ते सगळं लिहिणार आहात. त्यामुळे तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवा, की तुम्हाला सगळं आठवेल आणि तुम्ही व्यवस्थितपणे पेपर लिहा. हां, तर आता शेवटचा जो दिवस आहे, त्या दिवशी तुमचं काय-काय गोष्टी तुम्हाला ज्या मला आठवतायत, त्याप्रमाणे मी सांगते, की ह्या गोष्टी तुम्हाला शेवटच्या दिवशी आठवणीत बॅग तुम्ही लवकर म्हणजे आधीच भरून ठेवली, तर म्हणजे नेहमीच चांगलं राहील. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं हॉल तिकीट. ते तुम्ही ब्लॅक एंड व्हाईट किंवा कलर कोणत्याही प्रकारे तुम्ही प्रिंट करू शकता. ते प्रिंट करून तुमच्याजवळ ठेवा. त्यावर स्टिक करायला तुम्हाला फोटो लागणार आहे.
तर तो फोटोही तुमच्याकडे रेडी असावा आणि फोटोसोबत आयदर तुम्ही तो आता घरी असतानाच स्टिक केला तर चांगलंच, पण जर नाही केला तर तुमच्याकडे तो चिकटवण्यासाठी गोंद, ग्लू जे काही असेल ते तुमच्या बॅगमध्ये असायला हवं. तुमचे बबल्स भरण्यासाठी तुम्हाला लागणार आहे काळ्या रंगाचा पेन. तर तो 1-2 पेन, 2-3 जेवढे स्पेअर तुम्हाला ठेवायचे त्यानुसार पेन तुम्ही आधीच घेऊन ठेवा. चौथा पॉइंट हा आहे, की तुमचं जे आयडेंटिटी कार्ड आहे, जे तुमची ओळख म्हणून तुम्हाला दाखवायला तिथे लागेल, तर ते आयडेंटिटी कार्ड तुमच्याकडे असायला हवं आणि त्याची एक झेरॉक्स 1, 2, 3 जेवढ्या तुम्हाला वाटतील, तेवढा झेरॉक्स तुमच्याकडे असावा. कारण आयत्या वेळी आपण एक्झाम सेंटरला नवीन ठिकाणी गेलेलो असतो. तिथे आपल्याला पुन्हा धावपळ जर त्यांनी फोटोकॉपी मागितली, तर आपल्याकडे नसली, पुन्हा शोधाशोध करायला लागते, कुठे आहे झेरॉक्स सेंटर आणि त्याच्यामध्ये मग सगळी गडबड होऊन जाते. त्यापेक्षा आपलं जे आयडेंटिटी कार्ड आहे ते आणि त्याचे झेरॉक्स, पेन हे सगळं आत्ताच रेडी करून ठेवा. वॉटर बॉटल जर त्यांनी अलाऊ केली तर ती एक पाण्याची बॉटल तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता. मध्ये तहान लागली तर तुम्हाला ते पाणी पिता येईल. अॅनालॉग वॉच. आपलं जे डिजिटल वॉच आहे ते एक्झामला अलाउड नसतं, इलेक्ट्रॉनिक वस्तू कोणत्याही. त्याच्यामुळे एक चांगलं अॅनालॉग वॉच आपल्याकडे असायला हवं, जे तुम्ही तुमच्या पेपरमध्ये वापरणार. त्याच्यानंतर चॉकलेट्स. चॉकलेट्स मी ह्याच्यासाठी मेन्शन करते, की कधी-कधी होतं आपल्याला शेवटच्या दिवशी स्ट्रेस आलेला असतो, कारण एवढ्या दिवसांचा आपला अभ्यास आपल्याला एका दिवसामध्ये त्या एका पेपरमध्ये दाखवायचा असतो. तर त्याच्यामुळे असं काहीतरी स्वीट तुम्हाला आवडत असतील चॉकलेट्स, तर ते तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता. नंतर बिस्किट्स किंवा घरून जाणार असाल तर टिफिन, ड्राय फ्रुट्स हे सगळं एवढ्यासाठी सांगते, की एक्झाम सेंटर सगळ्यांचंच नेहमीचं येत नाही. तर त्याच्यामुळे जर ते वेगळं आलं, तर तिथे ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा आठवतात, की सकाळी ब्रेकफास्ट करून आपण निघालेलो नसतो. तर ह्यातलं काहीतरी आपण आपल्याजवळ बॅगमध्ये आधीच भरून ठेवलं, तर आपल्याला काहीच नाही मिळालं, तर ॲटलीस्ट हे खाऊन आपण म्हणजे पेपरला जाऊ शकतो. आणि सगळ्यात शेवटच्या इम्पॉर्टंट टिप्स हेच, की स्वतःवर विश्वास ठेवा, पॅनिक करू नका. जेवढा अभ्यास आपण केलेला आहे, तो आपल्याला शेवटच्या दिवशी आपल्या पेपरमध्ये आपल्याला आठवेल. आपण केलेल्या मेहनतीवर पूर्णपणे विश्वास ठेवा. आपला स्वतःवर विश्वास ठेवा आणि कॉन्फिडंट राहा, की आपण पेपरमध्ये चांगल्या प्रकारे सगळं काही लिहू शकू. आणि हे कोट जसं तुम्हाला माहितीच असेल, की "लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती." तर तुम्ही जे सगळे प्रयत्न केलेले आहेत, त्याचं कुठेच म्हणजे त्याचे रिझल्ट्स तुम्हाला नक्कीच मिळतील, हा विश्वास तुम्ही नेहमीच ठेवा. ऑल द बेस्ट शेवटच्या पेपरसाठी. एक दिवस आधी आपण काय करायला पाहिजे त्याचा कदाचित मी वेगळा व्हिडिओ घेऊन येईन. पण आतापर्यंत ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करू शकता. थँक यू. जर तुम्हाला काही क्वेशन्स असतील किंवा काही फीडबॅक असेल, तर तो तुम्ही कमेंट्समध्ये खाली लिहू शकता. धन्यवाद.